शहापूर तालुक्यातील अर्चना शाळेमध्ये इतिहास आणि विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं आहे। प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी इतिहास आणि विज्ञानाची सांगड घालत विविध प्रयोग मांडले। यामध्ये 200हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला। Namaskar. See, our school is having this science fair for 1 week now, and today we have given this thing. This is to inculcate the scientific attitude in the children, and lot many like cooperation amongst the student, team building, all these kind of things. We are aiming to get into students, and our students have made a various kind of projects related to the reuse of plastic, related to robotics, related to the inventions, and their students and teachers are really working hard, and the whole school is involved in it, and the way teachers and students are interested and enthusiastic towards developing the ability of themselves is really praiseworthy. So our school keep doing every time all these kind of things, but this year we have taken it a little elaborated manner, so that our students, each and every student of our school is involved in it. Even nursery class, 1st to 12th, all students according to their ability and capability for the scientific inculcation of into the students we are doing this. सगळ्यात आधी तर मी खूप धन्यवाद देते आपण सर्वांचे की आपण आमच्या अर्चना फॅमिलीचा जो आज आम्ही साजरा केलेला आहे सायन्स एक्झिबिशन, त्याबद्दल तुम्ही आमची कव्हरेज करतात। आणि सेकंड गोष्ट म्हणजे ही जी आमची लहान लहान मुलं जी आहेत 100% आम्ही सगळ्या मुलांचा प्रतिसाद त्यांना मिळावा आणि एक्झिबिशन कशा रीतीने चांगल्या प्रमाणे पार पडता यावं त्यासाठी शिक्षकांचा, सगळ्या पालकवर्गाचा आणि प्लस आम्ही जेही आमचे विद्यार्थी मित्र आहेत, जे आमचे सर्व विद्यार्थी आहेत, त्यांचा सगळ्यात चांगला सहभाग आम्हाला लागलेला आहे। आणि तुम्ही एक बघितलं असेल, आमची पहिलीची विद्यार्थीसुद्धा खूप एनर्जेटिकली ते बिहेव करतात आणि खूप व्यवस्थितपणे सेन्सिटिव्हपणे त्यांना एक टॉपिकशी रिलेटेड छोटीशी लहान विद्यार्थी मोटर यूज करतात पहिली आणि दुसरीची, ते आमच्यासाठी एक मोठी बात आहे। आणि सगळ्यात मेन म्हणजे म्हणायचं म्हटलं तर सायन्स एक अशी स्टेप आहे ती तुम्हाला ऑब्झर्वेशनने समजते आणि असे उपक्रम राबवल्याने काय होते, मुलांमध्ये सायन्सबद्दलची जिज्ञासा, आशा, आपुलकी वाढत जाते आणि त्यांना पण एक नवीन कसा शोध करता येईल त्याबद्दल ते प्रयत्नशील राहतात। थँक्यू सो मच।